शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. महाराष्ट्र माझा. नमस्कार, मी फिजा मोनिये आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा. स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक आणि महाराष्ट्रातील तरुणांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री ऋषीनाथ दादा पत्त्याणे आणि संस्थापिका सौ स्मिता ऋषीनाथ पत्त्याणे यांच्या वतीने यंदाची ही दिवाळी अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि या कोरोनाच्या काळामध्ये ज्या मुलांच्या आईवडिलांचं निधन झालं अशा मुलांसोबत साजरी करण्यात आली. दिवाळीच्या पूर्वसंध्येला लांजा तालुक्यातील आगवे येथे मोरे कुटुंबातील 2 मुलांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विनायक खानविलकर आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डी कुर्धेकर, सचिव आलिम काझी, राकेश वीर, योगेश मोरे त्या मुलांच्या घरी जाऊन त्यांच्यासाठी छान कपडे, फटाके, खाऊ, खेळणी देऊन दिवाळी साजरी केली. त्यानंतर सायंकाळी आनंदीबाई वृद्धाश्रम पावस येथे जाऊन तेथील वृद्धांना मास्क, फराळ, साबण, उटणे यांचं वाटप करत संगीतमय वातावरणामध्ये दिवाळीची सुरुवात करण्यात आली. यावेळी पावस वृद्धाश्रम येथे स्वराज्य प्रतिष्ठानचे सहकारी आणि ज्येष्ठ गायक मिलिंद सावंत, विजय पोकळे सर, राकेश वयती, साईराज चव्हाण, ढोकळे गुरुजी, नाट्यसिने अभिनेत्री पूजाताई सावंत, डान्सर आर्या, अभिनेता सुशील विलणकर, केतकी सावंत, डॉक्टर सौ देसाई मॅडम, वृद्धाश्रमाच्या संचालिका कदम मॅडम, खातू मॅडम, त्याचबरोबर जनसेवेची आवड असणारे आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर योगेश हतीसकर उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलीस अधिकारी अमेय पोतदार सर म्हणाले, स्वराज्य प्रतिष्ठान लांजा या संस्थेचे सामाजिक कार्य आजपर्यंत मी ऐकून होतो, पण आज या आनंदाच्या क्षणामध्ये मला स्वतः सहभागी होता आलं याचा मला आनंद आहे. आज या आनंदाच्या क्षणी ऑल जर्नालिस्ट फ्रेंड सर्कलचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तो या संस्थेने आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्यामुळेच. यापुढेही कधीही या संस्थेसाठी जिथे जिथे सामाजिक उपक्रम असतील तिथे यायला मलाही आवडेल. यानंतर सिने अभिनेत्री पूजाताई सावंत म्हणाल्या की स्वराज्य प्रतिष्ठानच्या या सामाजिक कार्यामुळेच आज या शुभदिनी या आजींची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. यावेळी प्रतिष्ठानचे सहकारी आणि गोड गळ्याचे गायक मिलिंद सावंत, राकेश वयती, साईराज चव्हाण, विजय पोकळे सर यांनी वृद्धाश्रमासाठी भावगीत आणि भक्तिगीते सादर करत आनंदात भर घातली. यावेळी खास आकर्षण ठरले ते आर्या शेट्टे यांचा डान्स. शेवटी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक खानविलकर यांनी कविता सादर करत करत कार्यक्रमाची सांगता केली. परिवाराचे संस्थापक आदरणीय ऋषीनाथ दादा पत्त्याणे आणि आमच्या संस्थेच्या वतीनं आज आम्ही इथे मोरे कुटुंबाकडे आलोय. ही दिवाळी आमची प्रतिष्ठानची दिवाळी म्हणून साजरी करण्यासाठी ही जी 2 मुलं आहेत यांच्या घरी आलोय. या मुलांना आई बाबा नाहीयेत, पण आज या दिवाळीला कुठेतरी त्याची उणीव भरून काढण्याचं काम आम्ही करतोय. आम्हाला माहिती आहे दोघांना सुद्धा, दादांना पण माझ्या माहिती आहे किंवा मला माहिती आहे की एका दिवाळीला येऊन यांच्यावरचं संकट बाजूला होणार नाही, पण कुठेतरी खारीचा वाटा उचलायचा पण आम्ही इथपर्यंत आलोय. आणि जेणेकरून स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे संस्थापक ऋषीनाथ दादा पत्त्याणे जे आहेत त्यांच्या माध्यमातून जेवढी आम्हाला होता होईल, जेवढं आम्हाला शक्य होईल संस्थेच्या माध्यमातून मदत करण्याचं. इथे दादाही तलाठी म्हणून काम करतात, मी इथे संस्थात आलो तर मी संस्थेच्या माध्यमातून आदरणीय दादांपर्यंत हा मेसेज तुमचा नक्की पोहोचवेल. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला कधी येता येईल, शक्य होईल तेव्हा आम्ही येऊ. फक्त दादा तुम्ही एवढंच करायचं, मुलांच्या बाबतीमध्ये जे काही तुम्हाला वाटत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, डॉक्टरसाठी काही असेल किंवा इतर डॉक्टरची वेळ येऊच नाही या कुटुंबावर असं मला वाटतं, पण इतर जे तुम्हाला काही वाटत असेल तर निश्चित दादांपर्यंत ती माहिती पोहोचवा. राकेश दादा आहेत त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवा. आम्ही येऊन तुम्हाला नक्की यथाशक्ती खारीचा वाटा म्हणून काहीतरी मदत निश्चित करू. आणि तुमच्यासारखी चांगली माणसं इथे आहेत म्हटल्यानंतर निश्चितच आमचा कुठेतरी कुटुंबाचा सदस्य म्हणून तुम्ही इथे काम करताय. तुम्ही नक्की यांच्यावर लक्ष ठेवा, काय असेल तर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जाऊ दे. नमस्कार. लगन लागल जडली येडी प्रीत
लाख संकट झेलून गेलं अशी पहाडी कधीच साजरी येना मनाच्या धुंदीत लहरीत येना कधीच साजरी येना रूपाचं आलंय घरा मुकडा तुझा साजरा माझ्या शिवारी ये तू जरा सारा झाली न तुझ पासरा माझे डोळे शिरले शोधिसी वाहवा वाहुली मंदिरी सूरये दिलकसे वाजते बासरी रोम रोम ही फुले तीर्थ हे भुवरी दूर इंद्रायणी दूरती पंढरी शोधिसी माधवा राहुली मंदिरी गंधका वासतो पातळी सारुणी वाहते निर्झरी हे फार महत्वाचं असतं आणि तुमच्यासारखे दिग्गज प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर आज मला वाटतं प्रत्येकाला खाकीचं आकर्षण असतं आणि आज खाकीतला देव माणूस कसा असतो तर प्रत्येकाला फार भरून बघायला मिळालं आणि स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय ऋषिनाथ दादाला मी म्हणालो होतो की तुमच्या कारण तो माणूस हो त्यांचा समाजसेवेचा पिंड आहे ते म्हणाले की कुठेतरी काहीतरी खर्च करण्यापेक्षा गरिबांसाठी कर अनाथाश्रमांसाठी वृद्धाश्रमांसाठी कर आणि अशा भावनेतून आपण हे स्वराज्य प्रतिष्ठानचं काम चालवतोय आणि आदरणीय साहेबांसारखे दिग्गज माणसं भेटतात त्यावेळेला आनंद फार द्विगुणित होतो साहेब तुमचं इथे आलं तुमचं मनापासून आभार मानतो आणि करतो आणि त्या कार्यक्रमासाठी खास रत्नागिरीवर आवर्जून उपस्थित राहणारे आदरणीय अमित पोद्दारजी सर यांचा साईराज यांच्या हस्ते सत्कार होते त्याचबरोबर ज्यावेळेला एवढी चांगली दिग्गज माणसं माझ्यावर काम करतात त्यावेळेला त्या संस्थेला निश्चित प्रत्येक वेळेला पुरस्कार मिळत जातात आणि आपल्याला यावर्षी पुन्हा एकदा पुरस्कार मिळालेला आहे तर या सगळ्या दिग्गज माणसांच्या सहकार्यामुळे आशीर्वादामुळे आणि म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी आदरणीय साईदादांना विनंती करतो की साहेबांसाठी एक जोरदार गाणं होऊन जाऊन द्या. अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चली हम फिदा जानतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चली हम फिदा जानतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. जान देने की रुत रो
गए वतन साथियों फिर चलेंगे हम फिदा। मी सोलापूरची अभिनेत्री सौ अर्चना निखिल सलवार. मी नाट्यकलावंत आहे आणि राज्यनाट्य स्पर्धा, सुशील करंडक आणि महिला कामगार कल्याण स्पर्धेत मी सहभागी होते. मी शॉर्ट फिल्म, ऍड आणि वेब सिरीज मध्ये काम करते. स्वराज्य प्रतिष्ठान लांजा या संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मी संस्थेचे संस्थापक पत्याणे साहेब आणि अध्यक्ष विनायक खानविलकर सर यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छिते आणि त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती हो आणि या संस्थेचे जे उल्लेखनीय कार्य आहे ते नेहमी नावारूपाला येत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुम्हा सगळ्यांची रजा करते. धन्यवाद. कार्यक्रमासाठी आपल्या चांगल्या माणसांचं योगदान असणं त्याच्यासारखं मी कुठलं पुण्य मिळवलं मला वाटत नाही. हा माझ्या परमेश्वराचा माझ्यावर आशीर्वाद असेल की एवढी चांगली माणसं मला जोडली गेलेत आणि म्हणून मला स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं मी पुन्हा मानाचा मुजरा करतो आणि थँक्स म्हणतो की असंच माझ्यावर आयुष्यभर प्रेम करत राहा. प्रेम माझ्या पुढील कामासाठी ऊर्जा आहे. आणि मित्र सांगण्यासारखं म्हणजे तुम्हाला सांगतो की माझ्या या स्वराज्य प्रतिष्ठान संस्था माझी म्हणता येणार, माझी म्हटलं तर ती एकट्याची होती. आपल्या या स्वराज्य प्रतिष्ठान संस्थेला कालच राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा स्वराज्य प्रतिष्ठानचा मला वाटतं सलग 3रा पुरस्कार आहे. एक पत्रकार संघटना जी महाराष्ट्रात काम करते त्या संघटनेचे दरवर्षी पुरस्कार वितरण केलं जातं. पत्रकारांसाठी पुरस्कार असतात, संस्थांसाठी पुरस्कार असतात आणि कोकणातील एकमेव संस्था अशी आहे की स्वराज्य प्रतिष्ठान लांजा आणि त्या संस्थेचे संस्थापक आदरणीय ऋषीनाथ दादा पत्याणे. आदरणीय ऋषीनाथ दादा पत्याणेंची संकल्पना दिली आहे की आज जर आपण 1 रुपया कमवला असेल तर त्याच्यातले 10 पैसे चांगल्या कामासाठी खर्च झाले पाहिजे. आणि चांगलं काम म्हणजे आज तर या वृद्धांची सेवा करणं याच्यापेक्षा दुसरं चांगलं काम असू शकत नाही. आणि म्हणून आज दिवाळीच्या पूर्वसंध्येला तुमच्या सगळ्या चांगल्या सहकार्याच्या माध्यमातून अरे ताई तुला घेऊन आम्ही इथपर्यंत येतोय. तुम्हाला बोलले होते फटाके घेऊन येणं, आली नाही, विसरली. ठीक आहे, नाही बोलले होते. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून स्वागत, धन्यवाद. मी आदरणीय सावंतांना विनंती करतो. आज साईदादाही आलेले आहेत, साईदादांचं गाणं ऐकत आहे, तुमचंही गाणं ऐकत आहे आणि मला वाटतं की कुठेतरी 1000 माणसांमध्ये बसून छान ऑर्केस्ट्रा बघतोय असं मला त्याचा फील येतोय. शेवटी त्या शेवटच्या गाण्याला तो भैरवी म्हणतात मला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद. तुमचं सगळ्यांचं स्वागत. अंधाराची भीती नाही, उजेडाची साथ आहे. अंधाराची भीती नाही, उजेडाची साथ आहे. वाघाची ताकद आणि तुमचा सगळ्यांचा मला अभिमान आहे. पाठीवर आमच्या साईदादा सावंत दादांचा हात आहे. असे छान विविध सेवा करू आणि या चांगल्या कामाला माझ्या मित्रमंडळींची मला साथ आहे. धन्यवाद. महाराष्ट्र माझाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.